काही बैठकीच्या संदर्भामध्ये आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या बहुतांशी खरं तर ते प्रश्नच फार प्रासंगिक नाहीत किंवा फार प्रस्तुत नाहीत. तरीही देखील त्याच्यावर जास्त खुलासा हा आता चेअरमन साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि एखादी व्यक्ती जास्त काळ एखाद्या संस्थेच्या पदावर राहिली तर ती संस्थेला फायदेशीर ठरते की कार्य हानिकारक ठरते हे त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. जर कर्तृत्व चांगलं नसतं तर बँकेची प्रगती 54 कोटीवरून आज जी काय आहे ती 1500, 1600, 1700 कोटीपर्यंत 1800 कोटीपर्यंत जी गेलेली आहे ती झाली नसती. आणि गेल्या ह्या सगळ्या काळामध्ये एकमतानं सगळ्या संचालक मंडळाने त्यांची आतापर्यंत निवड केली. जवळपास मला वाटतं 4थं संचालक मंडळ आता हे आहे. मागच्या संचालक मंडळापासून आम्ही सोबत काम करत आहोत त्या मंडळामध्ये. आणि अतिशय संचालक मंडळात देखील सगळे निर्णय घेताना एक अतिशय सहकार्याचं सौदार्याचं वातावरण, लोकशाही पूरक वातावरण हे त्या ठिकाणी असतं. कर्ज मंजूर करताना देखील कुठल्याही प्रकारचा राजकीय विचार त्या कर्ज प्रकरणाबाबत केला जात नाही. कर्जाची परतफेड करण्याची क्षमता, त्या व्यक्तीची पत, याच गोष्टींवर किंवा त्याची प्रॉपर्टी वगैरे असेल त्याचं व्हॅल्युएशन, या सगळ्या गोष्टींवर निर्णय त्या ठिकाणी निकषावर निर्णय घेतला जातो. त्याच्यामुळं आणि चेअरमन देवेंद्र शेठ शहा ही स्वतः देखील त्यांचा एक मोठा व्यवसाय जवळपास बँकेच्याच म्हणजे आपण तुलना नाही करायला पाहिजे. ही संस्था आहे ती व्यक्तिगत व्यवसाय आहे, परंतु जवळपास त्याच आकाराचा त्या उलाढालीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर त्याच आकाराचा किंवा त्याच्यावर मोठा व्यवसाय त्यांचा स्वतःचा आहे. आणि निश्चितच त्या सगळ्या आर्थिक क्षेत्राचा अभ्यास त्यांचा त्याच्यामुळे जास्त आहे. त्याचा फायदा निश्चित आतापर्यंत पतसंस्था असतील किंवा बँक असेल या सगळ्यांना झालेला आहे. ज्या पतसंस्थेचं कौतुक मागच्या पत्रकार परिषदेमध्ये गेलं होतं त्याचंही चेअरमन पद त्यांनी त्या ठिकाणी भूषवलेलं होतं. आणि कुठली गोष्ट एखाद्या कर्तृत्ववान माणसाच्या हातात जास्त वेळ असेल तर निश्चितच त्याचा बँकेला फायदा होतो. वेळात वेळ काढून ते देखील सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालत असतात, बारकाईनं पाहत असतात. संचालक मंडळाची तरी कशी काही मागणी नाही आहे. बाकी कोणाची मागणी असली तर त्याला 5 वर्षांनी किंवा निवडणूक लागेल त्यावेळेला त्यांनी त्याच्याबद्दलची त्याला संधी त्या ठिकाणी असते.